नमस्कार. आपण पाहतोय टाइम्स ऑफ नगर. पुन्हा एकदा आपलं प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत. आज महत्त्वाचा मुद्दा असा, की शहर, जिल्हा आणि राज्य हे फक्त एकाच व्यक्तीला पाहण्यासाठी उत्सुक आहेत आणि ते नाव म्हणजे मोईन देशमुख. आता मोईन देशमुख यांना पाहण्याचं नव्याने कारण सांगण्याची गरज नाही. मोईन देशमुख हे ते व्यक्तिमत्व आहे, ज्यांनी काँग्रेसच्या माजी नगरसेवकाला घाम फोडलेला आहे. काँग्रेसचे माजी नगरसेवक यांच्या विरोधामध्ये त्यांनी अर्ज दाखल केला आहे. त्यांनी न्यायालयामध्ये याचिका देखील दाखल केलेली आहे आणि ते एकंदरीत प्रकरण काय हे पाहण्यासाठी नगरकर उत्सुक आहेत आणि ते मीडियामध्ये, माध्यमांमध्ये कधी मांडणार याच्यासाठी आम्हाला अनेक लोकांची मागणी आली. त्या हिशोबाने पहिल्यांदाच मोईनजी देशमुख आपल्या टाइम्स ऑफ नगरमध्ये आलेले आहेत आणि मोईनजी देशमुख साहेब, आपलं टाइम्स ऑफ नगरमध्ये हार्दिक स्वागत. प्रथमतः तुमच्या सर्वांच्या टीमचे, तुमचे चॅनलचे फार फार आभार का त्यांनी या प्लॅटफॉर्मला मला बोलण्याची संधी दिली. आपण पाहतोय की सध्या निवडणुका चालू आहेत आणि निवडणुकीमध्ये एक मोठं नाव, एक मजबूत कॅन्डिडेट काँग्रेस पक्षाने मैदानात उतरवलेलं आहे, जे काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक देखील होते. त्या व्यक्तीच्या विरोधामध्ये आपण न्याय प्रक्रियेमध्ये आहात. त्यांच्या विरोधामध्ये आपण काय दाखल केलेलं आणि त्याचं काम कशा पद्धतीने आपण करताय, एकंदरीत नगरकरांना, आमच्या प्रेक्षकांना सांगा. नाही, ते काँग्रेसची जरी आज असले ना तरी 2013 साली ज्यावेळेस मी रीट याचिका दाखल केली होती पहिली, त्यावेळेस पण ते काँग्रेसचेच उमेदवार होते. त्यांची निवडणूक झाल्यानंतर मी 1-1.5 वर्षानंतर राज्य शासनाकडे मागणी केली होती, त्यांचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द करण्यात यावे. तसं निवडणूक आयोगाला लिहिलं होतं, आयुक्तांना पण लिहिलं होतं, पण त्यांनी त्याच्यावर कारवाई न केल्यामुळे मी हायकोर्टात रीट याचिका दाखल केली. हायकोर्टात रीट याचिका दाखल झाल्यानंतर सुनावणी 6 महिने चालली तिथं आणि तिथून ते प्रकरण त्यावेळेस विभागीय जात वैधता प्रमाणपत्र समिती नाशिक होती. कालांतराने ती जिल्हा लेवलवर आली आणि ते प्रकरण तिकडे पोस्टपोन म्हणजे वर्ग करण्यात आलं. त्यानंतर इथं जवळजवळ 8 महिने ते प्रकरण चाललं नगरमध्ये, जिल्हा जात पडताळणी समिती अहमदनगर. ते प्रकरण इथंच माझ्यातर्फे लागलं असं, पण तत्कालीन जिल्हा समाज कल्याण अधिकारी एक माझे, त्यांनी त्या प्रकरणामध्ये ढवळाढवळ केली आणि ते प्रकरण त्यांच्याकडून लावून घेतलं. आता ते कसं लावून घेतलं ते न्यायप्रणालीच भाग आहे, त्याच्यावर बोलणं योग्य होणार नाही. ते प्रकरण त्यांच्याकडून लागल्यानंतर नोव्हेंबर आलतं, त्यावेळेस डिसेंबरला यांचा कार्यकाळ संपणार होता. मला हायकोर्टात त्या आदेशाला, जिल्हा जात पडताळणी समितीने जे आदेश दिले त्याला चॅलेंज कराने 3-4 महिने उलटून गेले. कालांतराने त्यांचं नगरसेवक पद त्यावेळेस नव्हतं, डिसेंबरला संपलं होतं. मग मी त्यावेळेस थोडं थांबून घेतलं. म्हणजे कार्यकाळ संपल्यानंतर या गोष्टी झाल्या. हां, पण मला तिथं जायला, हायकोर्टबरोबर वकिलांची चर्चा करायला, इथून नकला काढायला मग जवळ 2-2.5 महिन्याचा कालावधी लागला आणि निकाल लावला होता 14 डिसेंबरचा जिल्हा जात पडताळणी आणि 15 डिसेंबरला यांचा कार्यकाळ संपणार होता. तर मला हायकोर्टात जायला 3 महिने लागले. मग मी हायकोर्टात दाखल केली, तेव्हापासून ती केस पोस्टपोन्ड होती. तर आता मेहरबान उच्च न्यायालयाने मला 13 तारीख दिलेली येते जानेवारीची. मग त्या दिवशी बघू काय होतं. तशी मी, काय वाटतं, काय निकाल अपेक्षित आहे आपल्याला? नाही, निकाल तर हा माझ्या 100% लागणार. मला एक सांगायचंय देशमुख सर, आपण सामाजिक भान असलेले व्यक्तिमत्व आहात. आपण अनेक वर्षापासून सामाजिक काम करता असं आपण म्हणता आणि एक चांगल्या व्यक्तिमत्वाला त्रास होईल असं आपण वागता, अशी आपल्यावर टीका करण्यात येते त्यांच्या कार्यकर्त्यांकडनं. काय आपलं याच्यावर मत आहे? सर, चांगलं कसं म्हणता येईल त्यांना, जे मुलांची जीवाशी खेळतात, शालेय पोषण आहारामध्ये भ्रष्टाचार करतात, त्यांना चांगलं कसं काय म्हणता येईल? मध्यंतरी एका प्रकरणामध्ये त्यांच्या शालेय पोषण आहाराच्या गोडाऊनवर जिल्हा पुरवठा अधिकारी किंवा पुरवठा अधिकारी संबंधितांनी रेट टाकली होती. त्याच्यामध्ये अनेक बाबी ह्या अपेक्षा आढळल्या होत्या. त्यावेळेस ते प्रकरण दाबवण्यात आलं होतं. मग यांना तुम्ही चांगलं कसं म्हणता? किंवा आता तुम्ही भ्रष्टाचार होतो असं म्हणता, पण ह्यामध्ये कसा भ्रष्टाचार होतो? म्हणजे आपण जर पाहतो की वेगवेगळ्या ठिकाणी काही देवाणघेवाणी होतात, ह्याच्यामध्ये तसं काही दिसत नाही आणि नाही पण आहे. मग कसं भ्रष्टाचार, आपण आरोप काय करताय? नाही सर, ज्यावेळेस शासन संबंधित शालेय पोषण आहाराची किंवा कशाचे टेंडर काढतो, शालेय पोषण बालकांचं जीवन किंवा त्यांचे शरीर सदृढ व्हावं, ते त्याच्या पाठीमागचा उद्देश असं शासन त्यावेळेस लाखो करोड रुपये खर्च करतो. जर आपण बाजारात गेलो सकाळी तर किलोचं बटाट्यात भाडू विचारलं तर ते 20 रुपये सांगतो. दुपारी 4 वाजता गेले तर तेच बटाटे 10 रुपयावर येतात आणि संध्याकाळी गेले तेच बटाटे एकदम बंद होण्याच्या मार्गावर 5 रुपयाला असतात. मग ते जमा करायचे इकडून तिकडून, सरसकटचा भाव असतं ते, एवढं हे एवढं 50 रुपयामध्ये, आणि तेच मुलांना खाऊ घालायचं का जे आज आपल्या देशाचं भविष्य आहे.
आणि त्यांच्या शरीराचा खेळायचा. मग हे भ्रष्टाचार नाही तर काय म्हणावं. असं आपण मुद्द्यावर तुम्हाला घेऊन येतो. आपण दुसरीकडं वळतोय. महानगरपालिकेच्या निवडणूक आहेत आणि तुम्ही ज्या उमेदवाराच्या विरोधामध्ये हे सगळ्या गोष्टी करतायत, त्या उमेदवाराचं असं म्हणणं आहे, की आम्ही विकास केला आहे, आम्हाला पुन्हा एकदा संधी द्या, आम्ही पुन्हा एकदा विकास करू. आणि स्थानिक माणूस आहे. तुम्हाला वाटत नाही, की स्थानिक माणसाला प्राधान्य दिलं पाहिजे? तुम्ही ज्या मुकुंदनगरमध्ये पूर्ण हयाती तुमची गेली, तुम्ही लहानाचे मोठे मुकुंदनगरमध्ये झाले, त्या मुकुंदनगरमध्ये चांगल्या व्यक्तीने आणि स्थानिक व्यक्तीने तिथं उमेदवारी करावी असं वाटत नाही तुम्हाला? सर हे म्हणतात, पहिला मुद्दा तुमचं घे तुम्ही विकास काम. हे महाशय 5 वर्ष पण नगरसेवक होते विद्यमान काँग्रेस सरकार असताना, यांची मंत्री महोदय पण. त्यावेळेस कोणतं काम दाखवलंय? तुम्ही दाखवून द्यावं काम. मी हायकोर्टातून माघार घेतो. पाण्याच्या टाकीसारखा मोठा प्रश्न त्यांनी हा त्यांचा विषय नव्हताच. हा माझी महापौर हाजी नजीर आहे, त्यांनी हाताळलेला आहे. हे फक्त क्रेडिट घेऊन राहिले त्याचं. आणि राहिला विषय प्रॉपर माणसाचा, तुम्ही जे बोलले प्रॉपर कोणाला सांगता येईल का? आमच्या सारखे लेखून. माझा जन्म फकीरवाड्यातला, मुनीरबाईच्या वाड्यातला. तुम्ही आज जरी जाऊन बघा, आम्ही प्रॉपर 4 पिढ्या. हे इकडून तिकडून दंगलीतून पळून आले 92च्या मुंबईहून. हे मुंबईतून पळून आलेले. हे जे नगरसेवक आहे ना प्रॉपर, हे इथलचे प्रॉपर नाही आहे. मुकुंदनगर फकीरवाड्याचे कुणीच नगरसेवक नाही. हे पळून आलेले. त्यामुळे तुम्ही यांना प्रॉपर म्हणू नका. हे प्रॉपर नाहीये. हे मुंबईहून 2092च्या दंगलून पळून आलेले. एकंदरीत हा जो तुम्ही उल्लेख करताय ह्याला किती सत्यता आहे, की फक्त तुम्ही विरोधात आहात म्हणून आरोप करताय? हे आरोप बिनबुडाचे आहेत असं जर प्रश्न विचारला तर काय वाटेल तुम्हाला? सर तुम्ही जन्मत घ्या ना, फकीरवाड्याचं जन्मत घ्या. तत्कालीन तुम्हाला आठवत असावं, फकीरवाडा ग्रामपंचायत, फकीरवाडा दारगादायर ग्रामपंचायत होती. आज पण ते लोक आहेत तिथे. त्यांचं जन्मत घ्या. मी खोटं की ते खोटं, त्यांना विचारून घ्या. असं वाटत नाही का, की चांगल्या व्यक्तीने उमेदवारी करायला पाहिजे? त्यांचं कोणासोबत वाद नाही, सगळ्यांसोबत चांगलं राहणारं व्यक्तिमत्व आहे, लोकांच्या सोबत दिलखुलासपणे जगणारं व्यक्तिमत्व आहे. मग तुम्ही का त्यांना या सगळ्या गोष्टीमध्ये अडकवताय? काय एकंदरीत तुमच्या डोक्यामध्ये आहे? नाही, हे सगळे नगरकरांचे प्रश्न आहेत जे मी तुम्हाला विचारतो. इफ यू डोंट माइंड, जर तुम्ही त्याचं उत्तर देणार असाल तर तुम्ही बोलू शकता त्यावर. सर कसं आहे माहिती आहे, चांगले व्यक्ती आहेत, असतील पण ते, त्याबद्दल वाद नाही. माझं भांडणं जे आहे किंवा लढणं आहे त्यांच्याशी वैयक्तिक नाही. माझं लढणं सिस्टीमशी आहे, त्यांच्या विचारांशी. तुम्हाला नाही वाटत का मुजावर जातीचा दाखला जर तुमच्याकडे असेल तर त्याची फॅसिलिटी तुम्हालाच भेटावी का? मी घुसलो त्याच्यामध्ये मला भेटावी असं तुम्हाला वाटतं का? नाही वाटणार. कोणालाच नाही वाटणार. जे कॅटेगरीचा माणूस आहे ते कॅटेगरीलाच भेटायला पाहिजे. हे घुसलेले लोक आहे मध्ये. म्हणजे यांचं प्रमाणपत्र जे पडताळणी करून देण्यात आलंय त्याच्यावर आपण हस्तक्षेप करताय, मग ते खोटं देण्यात आलं असं म्हणायचं का? ते ओरिजिनल ओबीसीने असं तुम्ही म्हणताय का? 100% ओबीसी नाहीये सर, हे मुजावर जातीचे नाहीये. यांचं एक डॉक्युमेंट असं आहे का यांनी आजोबाचं नाव दाखवलंय आजोजुद्दीन आणि डॉक्युमेंट जोडलेले आजिमुद्दीन. कास्ट व्हॅलिडिटी तिन्ही जज साहेबांना मी ते पटवून दिलं. तर त्यावेळेस तत्कालीन अध्यक्ष होते सेशन संशोधन अधिकारी, ते माझ्याशी ॲग्री पण होते. पण 2 व्यक्ती हे ॲग्री नव्हते. कारण की त्यांचं म्हणणं होतं आजिजुद्दीन आणि आजिमुद्दीन हे दोन्ही व्यक्ती याचे. आणि जिथपर्यंत तुम्ही मुस्लिम समाजाचे जे आहात तुम्ही अभ्यास केला तर आपल्यामध्ये आजिजुद्दीन व आजिमुद्दीन हे व्यक्ती 2 वेगवेगळे, हे एकत्र नाहीये. हे माझं त्याच्यावर ऑब्जेक्शन आहे. मग आता काय पुढची तारीख आहे आणि पुढची लढाई कशी असणार आहे? पुढची लढाई असं झालं सर का छाननीत दिवशी मी हेमाबळे मॅडमकडे जे निवडणूक अधिकारी आहेत त्यांच्याकडे ऑब्जेक्शन घेतलं तर माझ्या वकिलांनी सांगितल्याप्रमाणे. तर त्यावेळेस मी ऑब्जेक्शन घेतलं. त्यांचं पत्र मला नुकतंच आत्ता मिळालं, जस्ट तुमचं फोन झालं. काय म्हटलं पत्रात? त्यांनी माझं आरोप फेटाळलेले का सदर प्रकारे उच्च न्यायालयात प्रलंबित आहे, हे आमच्याकडे चालू शकत नाही. तर असं त्यांनी रिमार्क दिलेलं. आता हे मी माझ्या वकील साहेबांना व्हॉट्सअप करणार आहे. मग त्याच्यावरची पुढची तारीख येत्या 13 जानेवारीला आहे. त्याच्यावर मग हे रिमार्क होईल आपलं. काय हे सगळं न्यायालयात मांडणार आपण? हो, हे न्यायालय मांडण्यासाठीच आहे सर. नक्कीच आपण मोईन देशमुख या व्यक्तींसोबत आज चर्चा केलेली आहे. सामाजिक कामामध्ये अग्रेसर असणारं व्यक्तिमत्व अचानकपणे एका माजी नगरसेवकासोबत वैर पाळतात असा त्यांच्यावर आरोप होता आणि ते बिनबुडाचे आरोप करतात असा देखील त्यांच्यावर आरोप होता. त्यांनी त्याचं सविस्तर आज उत्तर दिलेलं आहे. नक्कीच 13 तारखेला ह्या निकालाचं काय होतं याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे आणि पुढची अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा टाइम्स ऑफ नगर.